सर्वात प्रथम काश्मीर येथील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये जेही लोक शहीद झाले त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली देऊन आणि भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन देऊन मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो। आभाळही मोजतो आम्ही बाबासाहेब फक्त तुमच्यामुळे, वादळही पेळतो आम्ही बाबासाहेब फक्त तुमच्यामुळे, बंदूक तोफा आणि शस्त्राची आम्हाला गरज नाही, शब्दांनी जमीन रान पेटवतो बाबासाहेब फक्त तुमच्यामुळे। मी सम्यकुमाकांत शिरसाट, सूर्यप्रमाणे तेजस्वी दिसणारे ज्ञानपीठ, चंद्रप्रमाणे छाया देणारे गुरुजन आणि चांद्राप्रमाणे चमकणारे माझे बंधू आणि भगिनींनो, तुम्हाला माझा सविनय जय भीम। रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है, रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है, ये सम्मान भी मुझे तेरे संविधान से मिला है, ये सम्मान भी मुझे तेरे संविधान से मिला है। गैरों को जो मिला है वो मुकद्दर से मिला है, गैरों को जो मिला है वो मुकद्दर से मिला है, मुझे तो मुकद्दर भी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपके संविधान से मिला है। बाबासाहेबांवर बोलायला लिहायला तमाम विद्वान जरी एकत्र आली तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विद्वत्ताची बरोबरी होऊ शकत नाही। म्हणूनच कोल्हापूरचे राजश्री छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील राहत्या घरी येऊन त्यांना ज्ञान्यांचा राजा म्हणून गौरव करतात। एवढे मोठे होता आले पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इतके मोठे होता आले पाहिजे। ज्या बाबासाहेबांना पहिले शाळेच्या बाहेर उंबरठ्यावर बसवायचे त्याच बाबासाहेबांनी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात जाऊन शिक्षण घेऊन भारतात येतात। बाबासाहेबांची प्रेरणा त्याच अमेरिकेतील निग्रो मनवला जाणाऱ्या जातीचा मनुष्य बराक ओबामा या माणसाने घ्यावी व तो माणूस पुढं राष्ट्राध्यक्ष पदावर असताना कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या बाहेर वेशीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळ्याचं उद्घाटन आणि त्या पुतळ्याच्या खाली वाक्य लिहिले, सिम्बॉल ऑफ द नॉलेज डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर। जगाचं ज्ञानपीठाला शाळेच्या विद्यापीठाच्या बाहेर उंबरठ्यावर बसवणाऱ्या मुलाचे नाव कोडले जावे। मला वाटते इतके मोठे होता आले पाहिजे, इतकी उंच भरारी घेता आले पाहिजे। शाळेत शिकू देत नव्हते म्हणून 32 पदव्या मिळवल्या, मनुस्मृतीमध्ये अस्पृश्यांना स्थान नव्हता म्हणूनच पूर्ण भारताचा कायदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून दिला। बाबासाहेबांनी समाजाला एक मंत्र दिला, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा आणि स्वाभिमानाने जगण्यासाठी सांगितले। 100 वर्ष शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघासारखे जगा। बाबासाहेबांनी या दिलेल्या मंत्राने आज आम्ही निर्भीड आहोत, उत्कर्षाची एक एक क्षितिज पार करत आहोत। आज खातो तो घास, घेतो तो श्वास, भीमा तुझ्या जन्मामुळे, कोटी कोय उदारली भीमा तुझ्या जन्मामुळे। जाताना मी एवढेच म्हणेल, घायल पाखरांना पंख दिलेस तू, घायल पाखरांना पंख दिलेस तू, मुक्या वेदनांना शब्द दिलेस तू, शब्द दिलेस तू, चेतनेने जगण्याचा अर्थ आलास तू, चेतनेने जगण्याचा अर्थ आलास तू। भीमा तुला कोटी कोटी वंदन, जय भीम। खूप छान शंभक, खूप चांगल्या पद्धतीनं